और करेंगे इस वक्त महाराष्ट्र के वाशिम जिले की तहसील मालेगांव का। हाल ही में मालेगांव नगर पंचायत उपाध्यक्ष पद के लिए चयन प्रक्रिया संपन्न हुई है, जिसमें शिवसेना की राधाबाई महादेव कवले को उपाध्यक्ष नियुक्त किया गया। इसके साथ ही शिवसेना के गजानन शारशकर और कांग्रेस के गणेश अय्यर को अनुमोदित सदस्य नियुक्त किया गया, जिन्हें सम्मानित भी किया गया। इस मौके पर शिवसेना और भाजपा कार्यकर्ताओं ने जमकर आतिशबाजी करके खुशी का इजहार किया। मालेगांव में यह परिणाम अपराजित सांसद भावना गवली के मजबूत नेतृत्व का प्रभाव भी माना जा रहा है। नमस्कार, इंडिया रिपब्लिक न्यूज मालेगाव, मी हरीश ताटर। आपण बघितलं असेल, काल आपण नगर पंचायतला गेलो होतो आणि तिथं एक भेट दिली की उद्याला नगराचं उपाध्यक्षपद कोणाला मिळेल अशी चर्चा आपण तिथं करणार होतो। जनसामान्य माणसात चर्चा करणार होतो। तर तेवढ्यातच आपल्याला प्रभाग क्रमांक 11 चे राधाबाई महादेव खवले यांचे मिस्टर आपली त्यांची तिथे भेट झाली आणि आपण त्यांना विचारलं की तुम्ही मुलाखत देणार का, तर त्यांनी आपल्याला होकार दिला आणि आपण मुलाखत घेतली होती। आपण त्यांना विचारलं होतं की महादेव भाऊ, आपल्या शिवसेनेचे 8 उमेदवार आलेले आहेत आणि बीजेपीचे 6 आणि काँग्रेसचे 3, यापैकी आपण त्यांना विचारलं होतं की उपाध्यक्ष पदाची माळा कोणाच्या गळ्यात पडेल। तर त्यांनी त्यावेळेस सांगितलं होतं आपल्याला की भावनाताई जे म्हणतील ती पूर्व दिशा असेल। आणि खरोखरच महादेव भाऊ, तुम्हाला असं आपण ज्यावेळेस बोलत होतो त्यावेळेस तुम्हाला असा विचार केला होता का तुम्ही की खरोखरच उपाध्यक्ष पदाची माळ आपल्या घरी येईल म्हणून? तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, मी एक सर्वसामान्य कुटुंबातला माणूस आहे आणि माझ्या मागे कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाहीये। ऍज अ कार्यकर्ता म्हणून मी बरेच वर्ष एक विरोधी पक्षाचं काम केलंय आणि मला अचानक काही कारणास्तव इकडे यावं लागलं आणि मी इकडे येऊन शिवसेनेमध्ये आलो आणि निवडणूक लढवली। हे माझ्यासाठी सर्व स्वप्न होते। मी कधीही विचार केला नव्हता ऍज अ निवडणूक लढवणं हा एकमेव माझा उद्देश होता। मी निवडून येईल नाही हेही माहित नव्हतं, पण आज माझ्या प्रभागातल्या जनतेने माझ्यावर भरभरून विश्वास टाकला आणि आज मालेगाव नगरीचं उपनगराध्यक्षपद भूषवण्याची संधी मला माझ्या प्रभागातल्या जनतेने दिली। हे खरोखर माझ्यासाठी स्वप्न होते सर्व। खरोखर ज्यावेळेस कोणत्या व्यक्तीला कोणतीही वस्तू जर मिळवायची असेल तर तिची अपेक्षा आपण मनात बाळगू नये, ती आपोआपच आपल्या पदरात पडते। याची प्रचिती आपल्याला महादेव भाऊ खवले यांना आलेली आहे। त्यांच्या मिसेस ह्या निवडून आलेल्या आहेत आणि आता मालेगाव नगराच्या उपाध्यक्षपदी त्यांची निवड झालेली आहे आणि आता मालेगाव नगराचा अर्ध्याहून जास्त भार त्यांच्या खांद्यावर आहे। आणि आता बघूया की सर्वात प्रथम ते त्यांच्या ज्या प्रभागात आहेत सर्वात प्रथम ते कोणतं कार्य करू इच्छिता। ताई, आपण सगळ्यात प्रथम तुमच्या मनातली इच्छा सांगायची की तुम्ही उपाध्यक्ष या नात्यानं आपण या प्रभागात कोणतं चांगलं काम करू इच्छिता? पाणी आणायला खूप प्रयत्न करा ताईच्या याने आणि पाणी आणायची प्रयत्न करा। यांच्या बोलण्यावरून असं वाटतं की खरोखर यांनी खूप दुरून पाणी आणलेलं आहे, त्यामुळे त्यांनी या प्रभागातल्या महिलांसाठी पाण्याची व्यवस्था करून देईल। आमचं स्वप्नच आहे की पाणी आणायचंच आहे वेटाळात, काही करून वेटाळात नाही, अख्ख्या मालेगावातच पाणी आणायचंय आणि हे ताईच्या याने आम्ही पाणी आणायचा प्रयत्न करू। ताईचा हा त्यांच्या डोक्यावर आहे आणि त्यांच्या मदतीनं आणि यांच्या आकांक्षेनं या प्रभाग क्रमांक 11 नव्हे तर पूर्ण मालेगाव नगरवासियांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून देतील अशी ग्वाही राधाबाई महादेव खवले यांनी दिलेली आहे। राधाबाई, तुमचे हार्दिक अभिनंदन। मालेगावच्या नगरात उपाध्यक्षपदी आपली निवड झाली। आम्ही कालच महादेव भाऊची भेट घेतली होती आणि आज तुमची भेट झाली समक्ष, हा योगायोगच मानावा लागेल। ठीक आहे, धन्यवाद।